तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॉब्लेम सेट 44 पाहू. याच्यातला पहिला प्रश्न आहे, द टाईम बिलो इज गिवन बाय द 12 hours clock. राईट द सेम बाय द 24 hours clock. पहा, हे टाईम दिलेले आहेत 12 तासाच्या घड्याळीनुसार. तुम्हाला 24 तासाच्या घड्याळीनुसार सगळं लिहायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. मॉर्निंग म्हणलं तर AM लिहितो आपण, आणि इव्हिनिंग म्हणलं तर काय करतो, PM लिहितो. आणि इव्हिनिंग म्हणलं तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये 12 तास ॲड करायचे. इव्हिनिंग म्हणलं तर PM लिहायचं, आणि जेवढा तास झाला त्याला त्याच्यामध्ये 12 तास आपल्याला मिळवायचे. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. जर मॉर्निंगचे जर समजा तुम्हाला 5 वाजले म्हणलं तर 5 AM असंच लिहायचं, 5 AM. पण इव्हिनिंगचे 5 म्हणलं तर 12मध्ये 5 मिळवायचे. 12 + 5 17 होतात. 17 आणि इव्हिनिंगमध्ये म्हणल्यामुळं त्याला PM म्हणून लिहायचं आहे, ठीक आहे. इव्हिनिंग म्हणलं तर PM लिहायचं आहे. आता इथं बघा, 30 minutes past 10 इन द मॉर्निंग. पहा, मॉर्निंग असेल तर आपल्याला काही चेंज नाही करायचं. काही चेंज करायचं का नाही. मग याचं पहिल्याचं उत्तर ह्या बॉक्समध्ये, आता बॉक्समध्ये व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळं मी दुसऱ्या पेपरवर लिहितो. ह्या रकान्यामध्ये काय करायचं तुम्हाला, 10 मॉर्निंग आहे ना, मॉर्निंगमध्ये 10:30 झाले. मग 10 ठीक आहे 30 मिनिटे लिहायचं, आणि AM लिहायचं. मॉर्निंग म्हटलं तर AM लिहितो, आणि याच्यामध्ये 10मध्ये काही 12 तास वगैरे मिळवायचे नाही. हे पहिल्याचं झालं, पहिल्या रकान्यातलं उत्तर. दुसऱ्या रकान्यातलं उत्तर, 10 minutes past 8 इन द मॉर्निंग. बघा, मॉर्निंग म्हणलं ना तर काही प्रॉब्लेम नाही. तर काय 8 ह्या रकान्यामध्ये 8:10 लिहायचं. मॉर्निंग म्हणलं तर AM. आता आफ्टरनून किंवा इव्हिनिंग म्हणलं किंवा नाईट म्हणलं तर आपण काय करू, तर याला PM लिहायचं. आणि PM म्हणलं तर काय आपण त्याच्यामध्ये 12 तास मिळवतो. पहा, 20 minutes past 1 इन द आफ्टरनून. मग 1 झालेलं आहे. 1 म्हणलं तर 1च लिहायचं का नाही. 1मध्ये आपल्याला 12 ॲड करायचे, मग होतात ते 13, ठीक आहे. 13 मिनिट्स किती झाले, 20. मग ती आपल्याला 24 hours क्लास कशाला काय दाखवल, 13, 20, आणि याला PM लिहायचं. PM नाही लिहिलं तरी चालतं. एकदा जर तुम्हाला हे 13 म्हणजे दुपारच्या नंतरचेच राहतात, तर ते PM वगैरे नाही लिहिलं तरी चालते, ठीक आहे. त्याच्यानंतर 40 minutes past 5 इन द इव्हिनिंग, म्हणजे सायंकाळी, म्हणजे दुपारच्या 12च्या नंतरचा टाईम आहे. त्याच्यामुळे ह्या 5मध्ये आपल्याला 12 मिळवायचे. 5मध्ये 12 मिळवायचे तर होतात 5मध्ये 12 मिळवले, 17 झाले. 17मध्ये हे 40 मिनिट्स आपल्याला लिहायचे. 17, 40 असं आपल्याला ह्या रकान्यात लिहावं लागेल, ठीक आहे. PM AM नाही लिहिलं तरी चालते, कारण ही 24 तासाची घड्याळ आहे. जर 12च्या नंतर जे राहतात ते PMच असतात, ते दुपारच्या 12च्या नंतरचे राहतात. आणि सकाळच्या 12च्या आधी आपण नॉर्मल टाईम लिहितो. दुपारच्या 12च्या नंतर आपण 12 मिळवतो. म्हणजे जर 12च्या नंतरचा टाईम असेल तर तो PMचा टाईम असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. पहा, जिथं AM आहे तिथं जसं तसं ठेवायचं. जिथं AM आहे ना त्याला काही चेंज नाही करायचं. जिथं PM आहे त्याच्यामध्ये 12 मिळवायचं. मग इथं AM आहे, इथं 9, 10 आहे, तर AM डायरेक्ट जसं तसं तुम्हाला 9 AM 9, 10 जसं तसं लिहायचं. जिथं AM आहे तिथं काही फरक करायचा नाही. पहा, इथं पण AM आहे, मग असा सेम टाईम पाहायचा इथे, आहे की नाही, इथं दिसतं. त्याच्यानंतर पहा, इथं PM दिसायला की नाही, इथं PM हे 2मध्ये काय करायचे, 12 मिळवायचे. 2 + 12 किती होतात, 2 + 12 14 होतात. पहा, हे 2 इथं 2 आहे की नाही, 2मध्ये आपल्याला काय मिळवायचे, 12 hours मिळवायचे. 2 + 12 किती झाले आपले, 14 झालेले आहेत. मग 14 आणि मिनिट जसं तसे 14, 10 आपल्याला इथं जाईल. त्याच्यानंतर पुढचा 5:25 PM आहे की नाही, तर PM म्हणलं तर ह्या 5मध्ये आपल्याला 12 मिळवायचे. आता 5मध्ये आपण जर 12 मिळवले, म्हणजे 12मध्ये आपण 5 मिळवले, आपले झाले 17. तर हे 17 आणि 25, 17 आणि 25 आपल्याला इथे दिसेल. त्याच्यानंतर शेवटचा एक राहिलेला आहे, ठीक आहे. 11मध्ये 12 मिळवले तर 23 होतात. याला आपण सोडून टाकायचं. अशा प्रकारे हा आपला छोटासा 44 नंबरचा प्रॅक्टिस सेट आपण संपवलेला आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हे सगळं समजण्यात सोपं जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.